नमस्कार मित्रांनो, मराठी अमराठी वाद पेटल्यावर आता शमण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। आज मराठी वाहिन्यांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांचं पटक पटक के मारेंगे, महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, आपल्या गल्लीत कुत्रा पण वाघासारखा असतो अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। ते सातत्याने दाखवून आपलं काम चोखपणे पार पाडायचा प्रयत्न केला। पण कधी कधी असं होतं की दैव देते आणि कर्म नेते, आणि त्यामुळे आपल्याच कर्मानी गोष्ट कशी घालवायची याचं आणखीन एक उदाहरण आज समोर आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित सभेत, मराठीसाठीच्या सभेत, राजकीय अजेंडा नसलेल्या केवळ मराठीचा अजेंडा असलेल्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की उगाचच काही झालं की मारामारी करायची गरज नाहीये, आणि जर कोणी ऐकलं नाही आणि जर अपमानास्पद भाषेत बोलत राहिला तर किमान व्हिडिओ काढू नका, ज्याला माराल त्यांनी व्हिडिओ काढला पाहिजे, तुम्ही ते काय आपलं शौर्य असल्यासारखा व्हिडिओ काढून दाखवू नका। आणि त्याच्यावरही चर्चा झाली। पण आज मात्र एक व्हिडिओ असा प्रसिद्ध झाला की ज्याच्यामुळे स्वतः राज ठाकरेंना अंतर्मुख व्हायची वेळ आली। की एक मला आठवतंय बाळासाहेबांचा एक व्हिडिओ होता आणि उबाठा सैनिकांकडनं तो सातत्याने शेअर केला जातो, नारायण राणेंबद्दलचा तो व्हिडिओ होता। पण आज राज ठाकरेंना या व्हिडिओ बघून काय वाटलं असेल मला कल्पना नाही। मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाहीये कारण त्याच्यामध्ये मनसेचे उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा दारू पिऊन उघडा बंब रात्री गाडी चालवत होता आणि त्यांनी एका मराठी भाषिक इन्फ्लुएन्सरला, म्हणजे जे हल्ली टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यावर सगळे सक्रिय असतात, ते सगळे इन्फ्लुएन्सर असतात, तर या इन्फ्लुएन्सरला गाडी ठोकली आणि त्याच्याबद्दल माफी मागणं दूर, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं दूर, तो ज्या उर्मटपणाने राजश्री मोरे यांच्याशी बोलायला लागला आणि बोलताना शिव्या द्यायला लागला, म्हणजे हा काही योगायोग नाहीये। परवा त्या मीरा भाईंदरलाही मराठीचा अपमान झाला म्हणून भावना उत्कट झालेल्या मनसैनिकांनी आई बहिणीवरनं ज्या शिव्या दिल्या, म्हणजे मनसे स्टाईल प्रसाद देताना आई बहिणीवरनं शिव्या कशाला द्यायला पाहिजेत मला कळत नाही। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? म्हणजे ज्यांना महाराष्ट्र दिन कधी आहे ते माहिती नाही, ज्यांना मराठी भाषा दिन कधी आहे हे माहिती नाही, पण मराठीच्या अपमानाबद्दल ते पेटून उठतात। पण आई बहिणीवरनं शिव्या द्यायची काय गरज आहे मला कळत नाही। तसंच या जावेद शेख यांच्या मुलांनी देखील, राहिल जावेद शेख यांनी देखील गाडी ठोकल्यावर त्या राजश्री मोरे यांनी त्यांना विचारलं की तू असा उघडा बंब का बाबा, शर्ट का नाही घातलायस आणि दारूच्या नशेत काय आहेस? तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की जाऊन पोलिसांना सांग की मी जावेद शेखचा मुलगा आहे आणि बघ काय होतं ते। आणि त्याच्यात त्यांनी आपल्या मनसेची कार्यकर्ता, म्हणजे वडील आपले मनसेचे उपाध्यक्ष असल्याचं, आणि जेव्हा या राजश्री मोरेंनी त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली मराठीमध्ये, तेव्हा मात्र याची खाडकन उतरली आणि मग ताई असं नका करू, माफ करा वगैरे अशा प्रकारे तो बोलायला लागला। पण हा सगळा व्हिडिओ म्हणजे या जावेद शेख यांच्या चिरंजीवांनी रेकॉर्ड केला नसला तरी आजूबाजूच्या लोकांनी आणि बहुधा राजश्री मोरे यांनी रेकॉर्ड केला। राजश्री मोरेंनी हेही सांगितलं त्या व्हिडिओत की मी ज्याला मारहाण झाली परप्रांतीयांना त्याच्याबद्दल बोलले तर मनसेचे 200 लोक माझ्यावर धावून आले आणि आता तुम्ही हे काय करताय? आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ मी स्वतः पोस्ट करत नाहीये कारण त्याच्यात शिव्या भरभरून दिल्या गेलेल्या आहेत, पण मी त्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक, त्याची इंस्टाग्रामची त्या राजश्री मोरे यांची आहे ती टाकतो।
आणि याच्यातनं लक्षात येतं की दुर्दैवाने म्हणजे मुद्दा मराठीचा असला किंवा इतर कुठलाही असला, राजकीय कार्यकर्त्यांची एकूणच वर्तणूक मारहाण करणं, शिव्या देणं आणि त्यांचा त्या राजकीय पक्षाच्या विचारधारेशी काडीचाही संबंध नसणं, ही गोष्ट इतक्या ठळकपणे समोर येते. आणि मनसेच्या बाबतीत हे घडावं हे दुर्दैव आहे. आणि या जावेद शेख यांच्या बाबतीत मनसे काय करणार या प्रश्नावर निशिकांत दुबे यांच्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. अन्यथा आज जे काही निशिकांत दुबे बोलले हे बोलायची गरज नव्हती, उगाचच आगीत तेल घातल्यासारखा प्रकार होता. महाराष्ट्रातला भाजपा समर्थ आहे की हे प्रकरण राज्यातलं आहे आणि ते राज्यातल्या राज्यात निपटवायला इकडे शिवसेना भाजपा त्यांचे कार्यकर्ते समर्थ आहेत. त्याच्यातनं उगाच त्यांनी तिकडनं काडी लावायची गरज नव्हती, कारण हे प्रकरण उगाचच चिघळलं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे, महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर होणार आहे. आणि याच्यामध्ये जरी पोलिसांना सांगितलं की कायद्याचं पालन करा, कायद्यानुसार कारवाई करा, तरी त्याच्यातनं दोन्ही बाजूंना असं वाटणं स्वाभाविक आहे की पोलीस परप्रांतीयांच्या धार्जिण आहेत किंवा पोलीस कायद्याचं पालन न करता केवळ मराठीच्या मुद्द्यावर बोटचेपी भूमिका घेत आहेत. आणि त्याच्यामुळे उगाचच दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण होण्याशिवाय याच्यातनं काही होणार नाही. आणि त्यामुळे निशिकांत दुबेंनी जे काही वक्तव्य केलं की जे मारहाण केली ते माहीममध्ये, माहीमचा जो मुस्लिम भाग आहे तिकडे जाऊन जर कोणी मराठी बोलत नसेल तर त्याला मारहाण करा वगैरे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की हे जे सारखं तुम्ही बोलत असता की मुंबई कर देते, मुंबई कर देते, हे मुंबईमधनं रिटर्न फाईल करणं म्हणजे मुंबई महाराष्ट्राचं उत्पन्न नाहीये, हाही मुद्दा चुकीचा नाहीये. म्हणजे टाटा स्टील किंवा इतर कंपन्या ज्यांचे स्टील प्लांट किंवा ज्यांच्या खाणी छत्तीसगडमध्ये आहेत, झारखंडमध्ये आहेत, ओडिसामध्ये आहेत, पण त्यांचं नोंदणीकृत कार्यालय मुंबईमध्ये आहेत, किंवा अदानी उद्योग समूहाचं जर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अदानी उद्योग समूह वीज विकत असेल तर त्याचा महसूल महाराष्ट्रातनं तयार होतोय, पण कंपनीचं जर मुख्यालय गुजरातमध्ये असेल तर कागदावर ते दिसतं की गुजरातमधनं कर दिला जातो, याला काही अर्थ नाहीये. पण निशिकांत दुबे जसंही म्हणलं की हे करायची गरज नव्हती, पण निशिकांत दुबेही त्यांच्या स्वभावानुसार बोलले. पण आज हा व्हिडिओ समोर आल्यामुळे सगळ्यांचेच पाय कसेच मातीचे आहेत ही गोष्ट स्पष्ट झाली. आणि त्यामुळे राजकीय नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांचं काय करायचं, कारण कधी कधी आपली ताकद दाखवायला कार्यकर्त्यांचं अशा प्रकारची वर्तणूक सहन करावी लागते, त्याच्याकडे डोळेझाक करावी लागते, नाहीतर आपला दबदबा कसा होणार. पण दुसरीकडे आता तुम्ही जरी व्हिडिओ काढला नाहीत तरी रस्त्यावरचे लोक, हल्ली पोलीसही, काही रस्त्यावर मारामारी झाली तरी पहिले पोलीसही व्हिडिओ काढतात. आणि त्यामुळे व्हिडिओ काढणं ही आता अतिशय सामान्य गोष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही जरी व्हिडिओ काढला नाहीत तरी कोणीतरी हा व्हिडिओ काढेल. पण याच्यातनं तुमचा कार्यकर्ता जेव्हा मुसलमान असतो आणि त्याचा मुलगा दारू पिऊन, म्हणजे इस्लामला दारू हराम आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवा, पण तो उघडा बंब गाडीतनं फिरत असतो, गाडीचा ॲक्सिडेंट करतो आणि वर ज्या मुजोरपणे बोलतो की पोलिसांना जाऊन सांगा, पैसे घेऊन जा, माझ्या घरी जाऊन पैसे घेऊन जा, म्हणजे मी तुमची गाडी ठोकली, तुमचं काही नुकसान झालं असेल तर माझ्या घरी जाऊन पैसे घेऊन जा. आणि मग नंतर जेव्हा ती म्हणते घरी जाऊन पैसे घेऊन जा, तेव्हा ती त्यांना विचारते की राज ठाकरेंच्या घरी जाऊन पैसे घ्यायचे का. हे अंधारीचा प्रकार आहे हा. आणि मग ती जेव्हा की मनसे का, मग मनसे काय करतं वगैरे हे जेव्हा बोलायला लागते तेव्हा त्याला बहुतेक शुद्ध येते आणि मग तो गयावया करायला लागतो. पण आता हा प्रकार सगळ्या देशभर पसरणार आहे आणि मग पुन्हा लोक हाच प्रश्न विचारणार आहेत की मराठीचा मुद्दा ठीक आहे, पण ही मराठीची सक्ती, मराठीचा आग्रह शांतताप्रिय लोकांबाबत तुम्ही करणार आहात का, का तिकडे फक्त आम्ही ते आंदोलन केलं होतं आझाद मैदानात जे झालं त्याच्या विरुद्ध, म्हणजे इकडे मारहाण केली, तिकडे फक्त आंदोलन केलं, तिकडे जाऊन मारहाण नाही केली, ही तुलना समाज माध्यमांवर लोक करणार आहेत. आणि त्यामुळे जी भूमिका आहे ती रास्त असली तरी ती घेताना आपल्यालाही लोक त्याच कसोटीवर तोलणार आहेत. आणि या ज्या
अर्वाच्य शिव्या द्यायची जी आपल्या कार्यकर्त्यांची जी वृत्ती आहे, म्हणजे समजा एखादा माणूस मराठीत नाही बोलला, हिंदीत बोलला, तिथे पोलीस तक्रार करता येते, ठीक आहे, पोलीस तक्रार नाही, संताप अनावर झाला, मारहाण केली, शिव्या द्यायची काय गरज आहे? म्हणजे ही मराठीची पातळी जर असेल तर मग भूमिका घेताना अनेकदा विचार करावा लागणार आहे. राजकीय पक्षांसाठी भूमिका घेणं म्हणजे वाघावर स्वार होण्यासारखं असतं. त्याच्यातनं जसं प्रसिद्धी मिळत असते तशी त्याच्यातनं जबाबदारीही वाढत असते. जर या वाघावर बसून नियंत्रण गेलं तर मग फजिती होण्याची दाट शक्यता असते. तशीच फजिती आज या राहिल जावेद शेखनी त्याच्या वडिलांच्या पक्षाची केलेली आहे आणि त्यामुळे यातनं योग्य तो धडा घेण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.